धाव संख्येमध्ये धाव संख्या होते ती 2. बिनबाद 2. दोन धावा. पुढचा चेंडू चांगला असा खोलवर पट्ट्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. एकच धाव. एका धावेवरती समाधान मानायला लागते ते महेंद्रला. आता स्ट्राईकला आलाय तो गणेश उतेकर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते अक्षयच्या माध्यमातून. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. गणेशला काहीच चेंडू समजला नाही आणि सरळ तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू अक्षय टू गणेश. मोरसडे विपक्ष रानवडी. चुरशीची लढत पाहायला भेटेल आपल्याला. फुलटॉस चेंडूवरती समाचार घेतलेला आहे. डिक्लेअर झोन. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते अक्षयच्या गोलंदाजीमधून. एकाच धावेवरती समाधान मानायला लागते गणेशला. आणि पहिल्या षटका अखेर मोरसडी संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 7. रानवडी संघामध्ये गणेश शिरवला चांगलासा फलंदाज आहे, त्याचप्रमाणे मयुरेश. त्यामुळे मोरसडे संघाला 60+ धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. साई इंडियन संघाचा राहुल अलगुडे याचा आज वाढदिवस आहे आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चांगला असा चेंडू पाहायला भेटला आपल्याला कल्पेच्या माध्यमातून. सुंदर अशी गोलंदाजी रानवडी संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. कल्पेच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. स्लोवर आणि खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतो, मधीच एखादा बाउन्सर टाकतो. आता आपल्याला तो आवाज ऐकायला भेटेल. तो राहुल अलगुडे, एक युवा टॅलेंट, समालोचन करतायत. थँक्यू. धन्यवाद अमित दा. आपण पाहतोय रानवडी चषक 2024 पर्व पहिलं. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. जवानमान मित्रमंडळ मोरसडे विपक्ष रानवडी या दोन संघांच्या लढतीमध्ये आपण सामना पाहतोय. तर स्ट्राईक एंडवर फलंदाज महेंद्रसाठी हा चेंडू नो चेंडू पंचाने घोषित केलाय.
पुढचा चेंडू महेंद्रसाठी. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धाव संख्या होते 13. पुढचा चेंडू महेंद्रसाठी. आणखी डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 14. या षटकातील 3 चेंडू अजून शेष आहेत. पुढचा चेंडू महेंद्रसाठी. ओ यावेळेस उडवलाय झेल, परंतु क्षेत्ररक्षक झेल या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. दुहेरीने संघाचा धावसंख फलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. या षटकातील 2 चेंडू अजून शेष आहेत. स्ट्राईकला फलंदाज महेंद्र. मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. ओ यावेळेस उडवलाय समोरच्या दिशेने, येतोय महेंद्रच्या बॅट मधून एक उत्तुंग हाय अँड हँडसम षटकार. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू महेंद्रसाठी. 1 धाव. 2 षटकार अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 23. चांगली सुरुवात केली मोडसरी या संघाने. तर न्यू बॉलर्स 23 धावसंख्या. बॉलर नेम, बॉलरचं नाव मयूर. तर तिसरं शतक हाताळण्यासाठी रानवडी या संघाकडून मयूर. त्यांना कशा प्रकारे गणेश उतेकरे फटकेबाजी करतील ते आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू मयूर यांचा गणेशसाठी. सुरेख गोलंदाजी. 1 धाव. पुढचा चेंडू गणेश यांच्यासाठी. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर. गणेश सारख्या फलंदाजाला त्याने थांबवून ठेवलंय. पुढचा चेंडू मयूर यांचा. या चेंडूवरती प्रहार केलाय परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण. दुसरी देखील पूर्ण आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. पुढचा चेंडू मयूर यांचा गणेशसाठी. कशा प्रकारे फलंदाजी करतील गणेश. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. एकेरीनं
पुढचा चेंडू महिर यांचा गणेशसाठी. एक धाव या ठिकाणी. धाव संख्या झाले ते 28. रानोडी संघाचं तिसरं षटक. पाहूया गणेश सुंदर असा फटका लगावलाय. पाहूया झेल होते की षटकार. आणि झेल इथे सुटलेला आहे. जर धावसंख्या झाली 30, कमीत कमी 60 धावांचं लक्ष रानोडी संघासाठी तुम्हाला ठेवावे लागेल. आणि तिसरं षटक समाप्त. तिसरा षटका अखेर. मोरसडे संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 31. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो तो गणेश. सॉरी 30 धावा. तर चौथं शतक हाताळण्यासाठी गणेश स्वतः सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये महेंद्र कशी फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू एक धाव. हाच गणेश ज्याने 18 चेंडू 75 धावाची जबरदस्त खेळली मागच्या मॅच मध्ये केली. आणि गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 3 विकेट त्यांनी आपल्या संघासाठी प्राप्त केलेत. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल दोन्ही गणेश आमने सामने. परंतु समोरच्या दिशेने चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला परंतु महेंद्र यांनी गणेश यांना थांबवलं आणि एकच धाव या ठिकाणी संघासाठी प्राप्त केली आहे. या विकेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32. स्ट्राईक गेटवर फलंदाज आलाय महेंद्र. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण एक षटकार पाहिला जरूर परंतु हॅलो गणेश यांच्या महेंद्रसाठी चेंडू. सुरेख गोलंदाजी. पंचांनी आकाशाकडे बोट गेलंय. विकेट. महेंद्र बॅक टू द बबलियन. तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये योगेश केसरकर. मागच्या मॅच मधील सामनावीराचा पुरस्कार पटकावला त्याने परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. सुंदर असं झेल पकडला तो प्रवीण भाऊ यांनी. योगेश केसरकर मागच्या मॅचचा सामनावीर. पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतोय तो. जर योगेशने 3 षटकार मारले तर विकास उत्तेकर कडून 500 रुपये. तर मैदानाच्या आतमध्ये गेलेला योगेश याने बॅक टू बॅक गणेश यांच्यावर 3 मोठे प्रहार केले तर विकासदादा उतेकर यांच्याकडून 1151 रुपयाचे पारितोषिक जाहीर. बॅक टू बॅक 3 छक्के. ओ पहिला तर आलाय. काय प्रहार केलाय. जबरदस्त प्रहार येतोय बॅट्समन योगेशच्या बॅट मधून. षटकार बांधाच्या पल्ल्याड वावराच्या बाहेर योगेशने ठोकलाय. पहिला षटकार. अजून 2 येऊ दे. 1000 रुपयाचं पारितोषिक लागू विकासदादा उतेकर यांच्याकडून.
या चेंडूवर तर षटकार आला. योगेशसाठी पुढचा चेंडू. हो, यावेळेस एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. मागच्या मॅच मध्ये योगेशाने बॅटिंग केली, परंतु या मॅच मध्ये त्यांना देखील बॅटिंग करावी लागेल. कारण समोरचा संघ पाहायला गेलं तर स्वतः गोलंदाज 18 चेंडू 75 धावाची त्यांनी खेळी केली. एक जबरदस्त खेळी होती. योगेशसाठी पुढचा चेंडू गणेशांचा. आणखी एक सिंगल. तर पंचांनी या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, गणेश सारखा फलंदाज बाद होतोय. तर रानवडी या संघाला 4 षटकार अखेरीस 42 धावांची गरज आहे. चला मित्रांनो, स्पीडअप करा, आयोजकांना सहकार्य करा. तर आमचे गुणलेखक, आमचे बंधू प्रदीप गोगावले यांचं देखील या स्पर्धेच्या हार्दिक हार्दिक स्वागत. तर 24 चेंडू आणि 42 धावांची गरज रानवडी या संघाला. चला सलामीची बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर सलामीवीर गणेश. तर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गणेश आणि कल्पेश. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ज्याने घेतलं, 18 चेंडू 75 ठोकल्या. या मॅच मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोरचा संघ देखील गोलंदाजीचा विचार केला तर प्रकाश उतेकर यांच्यासारखे गोलंदाज आहेत. आर्यन उतेकर केसरकर असतील, महेंद्र उतेकर असतील. तर बोरसोडी संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी प्रकाश उतेकर यांना इन्व्हाइट केलंय. तर स्ट्राइकवर फलंदाज कल्पेश, नॉन स्ट्राइकवर फलंदाज गणेश. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू प्रकाश यांचा कल्पेश साठी. हो, सर गोलंदाजी, क्या बात है.
सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन SPL 2 मध्ये बेस्ट बॉलर हा पुरस्कार या गोलंदाजाने फटकावला. आणखीन एक डॉट बॉल. सर्व गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश यांची कल्पेश यांना न समजणारी चेंडू. पुढचा चेंडू कल्पेश प्रकाश यांच्या कल्पेशसाठी. एक धाव या ठिकाणी. एकेरीने संघाची होती सुरुवात. तर चौथा चेंडू प्रकाश यांच्या कल्पेसाठी. हो आणखी एक डॉट. आणखीन एक डॉट चेंडू. सर्व गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे प्रकाश यांची. का त्याने SPL मध्ये बेस्ट बॉलर पुरस्कार दिला त्याचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रकाश यांच्या माध्यमातून. कल्पेश यांना न समजणारी चेंडू. पुढचा चेंडू. पाचवा चेंडू या षटकातील. हो समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू. एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक करून फलंदाज याचा विचार केला ना त्यांनी मागच्या मॅच मधील 18 चेंडू 75 ठोकलेत. या चेंडू या षटकातील त्याला शेवटचा चेंडू भेटलाय. एकच धाव या ठिकाणी घेतली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष विकासजी उतेकर यांच्या माध्यमातून. कशा पद्धतीने ते चेंडूच्या मागे धावत होते आणि एका धावेवरती थांबवलंय ते रानवडी संघाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण विकासजी उतेकर. धाव संख्या झाली ती 3. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रकाशाची. का मला SPL चा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुरस्कार भेटला तो त्याच्या गोलंदाजीतून दाखवून देतोय आणि चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटली. फक्त 3 धावा खर्च केल्या. रबर बॉल स्पर्धेमध्ये बॉलरचं एक प्रकारे बघायला गेलं ना तर पूर्णपणे बॅट्समन ॲडव्हान्टेज असतं, बॉलरचं पूर्णपणे मरण असतं. आणि सुंदर असा गोलंदाजी करतो तो आर्यन. यंगस्टर बॉलर आहे मोरसोडे संघामध्ये. डॉट चेंडू. भीमरचा नो आणि त्या चेंडूवरती आलाय षटकार गणेशच्या बॅट मधून. 7 धावा. फ्री आई. आर्यन हे माधवबाग मध्ये कंटिन्यू प्रॅक्टिस करत असतात. व्हेरिएशन आहे त्यांच्या बॉलिंग मध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती घेतलाय समाचार आणि घनघणी षटकार गणेशच्या बॅट मधून आलाय षटकार. धाव संख्या होती ती रानवडी संघाची 16 बिनबाद 16. जबरदस्त बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये गणेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये 18-75 ठोकल्या. पूर्व चेंडू आर्यनचा गणेशसाठी. हा देखील चेंडू, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकच धावेवरती समाधान मानले गणेश याने. नो चेंडू आणि बॉलर हा या शेजारी. बॉलर आता मला वाटतं विकासजी उतेकरांनी बॉल हातामध्ये घेतलाय. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा.
येस दोन सर. धावा ह्या 2 धावा. एक धाव आणि +1 नोची अशी 2 धावा. चांगली गोलंदाजी आर्यन करत होता. मगाच्या मॅचला त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली, परंतु या सामन्यामध्ये थोडस चित्र पलटलंय आणि 2 बिमर टाकले. त्यामुळे एक मोठं ॲडव्हान्टेज भेटले ते रानवडी संघाला. दोन बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्या. 15 धावा खर्च केला. किती पाहिजे? 16 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. ती रानवडी संघाला सोपं आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. गणेश उतेकर वाईट +1 2 धावा. आणखीन एक वाईट बॉल. 2 धावा ऍड कर. पुढचा चेंडू गणेशांचा कल्पेसाठी. हा देखील वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. 23 धावा धावफलकावरती लागली आहेत. सलगचे 3 चेंडू वाईट टाकले आहेत गणेशाने. या चेंडूवरती हलकासा प्रयत्न केला, परंतु लहू एकच धाव या ठिकाणी घेतली आहे. तो स्ट्रायकर फलंदाज गणेश पाहायला मिळतोय आणि दोन्ही गणेश आमने सामने आहेत, परंतु कोणता गणेश कोणच भारी पडेल हे देखील. आणखीन एक वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. या शतकामध्ये 4 चेंडू वाईट आलेत. 15 चेंडू 17 धावाची गरज रानवडी संघाला. पुढचा चेंडू गणेशांचा गणेशसाठी. आणखीन एक वाईट चेंडू. नो चेंडू पंचाने घोषित केलाय. फ्रेट असेल पुढच्या चेंडूवर. चला घाई करा मित्रांनो, जरा आयोजकांना सहकार्य करा. पुढचा चेंडू. या चेंडूवरती डायरेक्ट पोहोचवला धावीच्या धक्क्यावर. जबरदस्त प्रहार. का मला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटलो, त्याचा पुरेपूर फायदा घेऊन या मॅच मधील देखील चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश. अजूनही सामना जिंकण्यासाठी रानवडी संघाला 10 चेंडू 14 चेंडू 10 धावेची गरज आहे, परंतु हा देखील येतोय गणेशच्या बॅट मधून षटकार.
गोलीगत षटकार षटकार. जबरदस्त बॅटिंग करतो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये असणारा गणेश, परंतु एक धाव ऍड केली जाईल संघाच्या खात्यामध्ये. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज रानवडी या संघाला. आता मात्र हा सामना एकतर्फी झुकलाय रानवडी या संघाकडे. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकासदा उतेकर हे गोलंदाजीसाठी प्राचारण केले. तिसऱ्या षटकामध्ये त्यांना कशा प्रकारे गोलंदाजी करतील. समोर ट्राय करून फलंदाज आहेत कल्पेश. पहिला चेंडू विकासदा यांचा, नो चेंडू घोषित केला पंचांनी. एक धाव, 1+1. एकूण कृपया आपल्या खेळाडूंचे जर बाईक रस्त्यावरती लावले असतील तर जरा त्वरित लक्ष द्या. चेंडू कृपया कोणाच्या गाड्या असतील तरी बघा आहेत.